नमस्कार, मी शशिकांत पेडवाल. टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या फास्ट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर पाहूया सकारात्मक फास्ट न्यूज. नमस्कार, माझं नाव तेजल संजय सबनेस. मी भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करते. माझ्या क्रिकेटची सुरुवात साधारण 12 वर्षापूर्वी झाली. सगळ्यांप्रमाणेच आपल्या भारतात गली क्रिकेट खूप फेमस आहे. सो माझी गली क्रिकेटपासून सुरुवात झाली. टेनिस बॉलमध्ये मी माझ्या सोसायटीतल्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळायचे आणि तिथूनच प्रवासाला सुरुवात झाली. आंतरशालेय स्पर्धेत चांगलं केल्यानंतर मी महाराष्ट्र प्रोबेबल्स टीममध्ये आले होते आणि मग तिकडनंच लेदर बॉल खेळायला मी सुरुवात केली. 12 वर्षापूर्वी एवढा अवेअरनेस नव्हता जितका आत्ता आहे. सो तेव्हा मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. सो बट एक असतं ना की चांगलं खेळायचं, काय लेवलचं क्रिकेट खेळलं जातं. आता ज्याप्रमाणे मीडिया, प्रेस सर्वांना महिला क्रिकेट माहिती आहे, तेव्हा थोडंसं चॅलेंजेस हेच होते की वाट कशी काढायची हे मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. बट महाराष्ट्र क्रिकेटला चांगलं केल्यानंतर BCCIच्या मॅचेसला चांगलं केल्यावर माझं सिलेक्शन पुढे झालं वेस्ट झोनसाठी. वेस्ट झोनमध्ये चांगलं केल्यावर मी इंडिया Aसाठी खेळले. मग इंडिया Aसाठी चांगलं करून आत्ता मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 मॅचेसमध्ये 350 केले आणि तिकडनंच मला माझा भारतासाठीचा मेडन कॉल आला. जर्नी मस्त राहिली आहे. मी म्हणेन की जसं मी आत्ता इथे कॅमेऱ्यासमोर बसून बोलते आहे, सो क्रिकेटनी मला माणूस म्हणून घडवलं. जसं आता आपण बोलतो आहे, मी आता कॅमेऱ्यासमोर बसून बोलते, तर तुम्ही मला जर 8वीतल्या माझ्या व्हर्जनला मे बी विचारलं असतं तर ते सांगितलं असतं की मी शाय किंवा थोडं लाजाळू वृत्तीची मुलगी होते. बट खेळ कसा घडवतो ना की माणूस म्हणून, जसं की संघर्ष असेल किंवा प्रत्येक दिवस नवीन असतो, नंतर तुम्हाला गोष्टी ऑन द वे ॲडॅप्ट करायला लागतात, नवीन गोष्टी शिकायला मिळतात. सो क्रिकेटने या सगळ्या गोष्टी मला दिल्यात आणि माझी अशीच रिक्वेस्ट आहे की जे कोणी बघत असतील त्यांना, सर्व मातापितांना, की तुम्ही तुमच्या पाल्यांना क्रिकेटच नाही तर कुठलाही खेळ किंवा एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी करू दे, ज्यांनी नॉर्मल आयुष्य जगायला सगळ्यांना मदत होईल. कारण तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त ज्या गोष्टी शिकता त्या माणूस म्हणून खूप महत्त्वाच्या तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट प्रवासात खूप मदत करते. रिसेंटली कोणती मॅचेस खेळली मॅडम? रिसेंट मी आत्ता आयर्लंड विरुद्ध मी 50 केले आणि मी आत्ताच आम्ही जी ट्रँग्युलर सिरीज झाली त्यात मी त्याचा भाग होते, जी आम्ही श्रीलंकेत खेळलो, जिथं श्रीलंका, साऊथ आफ्रिका आणि इंडिया असं होते. सो भारतीय क्रिकेटमध्ये आता जे टॉप मोस्ट आहे त्यांच्या तुमचा संपर्क आला का किंवा त्यांच्याकडनं काही शिकायला तुम्हाला मिळालं का? आत्ता भारताची आपली कॅप्टन आहे हरमनप्रीत कौर. सो मी तिच्या अगेन्स्ट आणि बरोबर अशा आमच्या काय म्हणा प्रॅक्टिस मॅचेस ज्या असतात त्या मी बऱ्यापैकी खेळले होते. आणि स्मृती म्हणाल तर स्मृती माझी अंडर-19ची पहिली कॅप्टन होती, जे आम्ही चॅम्पियनशिप जिंकलो होतो. सो तेव्हापासून मी तिला ओळखते. ऑब्व्हियसली ती 10 वर्ष इंटरनॅशनल ड्युटीवर बिझी असल्यामुळे आणि मी डोमेस्टिक क्रिकेट खेळत असल्यामुळे एवढा संबंध नव्हता. बट तिचं मार्गदर्शन नेहमीच राहिलं आहे आणि आता ती ऑब्व्हियसली इंडियन टीममध्ये असल्यावर तिचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मोलाचं ठरतं. भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर असतील किंवा आणखी अशा दिग्गज लोकांच्या तुमच्या कधी गाठीभेटी झाल्या असल्या तर तो अनुभव कसा होता? सचिन सरांबरोबर मी मला काम करायचा योग आला. त्यांनी मध्ये TMGA नावाची जी एक अकॅडमी काढली होती, त्यात मी जस्ट एक्सपिरियन्स म्हणून एक असिस्टंट कोच आणि प्लेअर या दोन्ही भूमिका केल्या होत्या. आय वॉज द ओनली फिमेल पर्सन जी त्या कार्यक्रमाचा भाग होती. सो मी त्यांना खूप जवळनं पाहिलं. त्यांचे वर्क इथिक्स किंवा ते ज्या वेनं क्रिकेट बोलतात ते खूप अनोखं आहे. मग त्यांचा जो अभ्यास आहे तो दिसून येतो त्यातनं, की इतके वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स आणि अभ्यास. आणि एक मजेची भाग अशी की त्यांनी प्रॉपर मराठीत आपला नॉर्मल संवाद साधला आणि ज्यातनं मला खूप काही क्रिकेटबद्दल आणि ऑफ फील्ड कसं मेंटली पण गोष्टी आपण हँडल करू शकतो ह्याबद्दल कळालं.